पेरेंट्स, मी रेश्मा भोरा आणि आपल्या सर्वांचं लर्न विथ वेदूज आईमध्ये मनपूर्वक स्वागत। आज आपण वेलांटीची वर्कशीट पाहणार आहोत। म्हणजे प्रॅक्टिस करून घ्यायची आपल्याला मुलांकडून। त्यांना आपण जे नियम एक्सप्लेन केले, जे नियम आपण त्यांना समजावले आहेत ते त्यांना समजले आहेत की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला काही क्वेश्चन द्यायचे आहेत त्यांना, आणि ते बरोबर त्यांना जमतात का ते पाहायचं आहे। ते कसं करून घ्यायचं ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि जर तुम्ही याच्या आधी जो वेलांटीचा व्हिडिओ होता तो पाहिला नसेल तर तो जाऊन जरूर पहा, मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, बेल आयकॉनही प्रेस करा। इथे प्रश्न लिहिला, योग्य शब्द निवडा। आपण जे नियम त्यांना समजावले आहेत त्याच्यावरच आधारित हे मी इथे 20 शब्द दिलेले आहेत आणि मुलांना योग्य निवडायला सांगायचं आपल्याला। म्हणजे इथे निळा इथे सुद्धा लिहिले आणि इथे पण लिहिले, ह्याच्यातला कोणता निळा बरोबर आहे हे मुलांना गोल करायला सांगा। आता इथे निळा, आपला नियम काय आहे, पहिल्या अक्षराला पहिली वेलांटी। तर मुलाला ते इथे लगेच समजलं पाहिजे की हा निळा रॉंग आहे, पहिल्या अक्षराला पहिली वेलांटी, तर त्याने इथे गोळा केला पाहिजे। पहिला आणि हा पहिला, ह्याच्यातलं मुलाला विचारायचं कोणतं बरोबर आहे, तेव्हा हा नियम लागू होतो। जर शेवटच्या अक्षराला काना आला तर त्याच्या अगोदरच्या अक्षराला पहिली वेलांटी द्यायची, मग इथे सर्कल करायचं, हे रॉंग आहे। कविता, जर शेवटच्या अक्षराला काना असेल तर त्याच्या अगोदरच्या अक्षराला पहिली वेलांटी। कपिला, कपिला, शेवटच्या अक्षराला काना, सो रॉंग। शेवटच्या अक्षराला काना असेल तर त्याच्या अगोदरच्या अक्षराला आपल्याला पहिली वेलांटी द्यायची आहे। कपिला। मी, एक अक्षरी शब्द असेल तर त्याला नेहमी दुसरी वेलांटी, एक अक्षरी शब्दाला नेहमी दुसरी वेलांटी। किडा, शेवटी काना आला, म्हणजेच शेवटी काना आला कोणत्याही शब्दाच्या तर त्याच्या अगोदरच्या अक्षराला आपल्याला नेहमी पहिलीच वेलांटी द्यायची आहे। साहित्य, साहित्य, तर कोणतं साहित्य बरोबर आहे तर नेहमी लक्षात ठेवायचं, मुलांना सांगायचं जोड अक्षराच्या आधीच्या अक्षराला तुम्हाला नेहमी पहिली वेलांटी द्यायची आहे। जोड अक्षराच्या आधीच्या अक्षराला नेहमी पहिली वेलांटी। निस्वार्थ, अनुस्वाराच्या आधीच्या अक्षराला नेहमी पहिली वेलांटी। मुलालाच विचारायचंय तुम्ही। डाळिंब, कोणतं डाळिंब राईट आहे तर अनुस्वार, ज्या अक्षरावर अनुस्वार येतो त्या अक्षराला नेहमी पहिली वेलांटी द्यायची। पाणी, हे पाणी बरोबर का, हे पाणी बरोबर, शेवटच्या अक्षराला नेहमी दुसरी वेलांटी द्यायची। पिशवी, शेवटच्या अक्षराला नेहमी दुसरी वेलांटी द्यायची। पक्षी, शेवटचं अक्षर नेहमी दुसरी वेलांटी द्यायची। खीर, बघा इथे रूल काय होता, शेवटच्या अक्षराला जर काना असेल, किडामध्ये, कपिलामध्ये, कवितामध्ये शेवटच्या अक्षराला काना आहे, तर काना असेल तर त्याच्या अगोदरच्या अक्षराला आपल्याला काय लिहायचंय, पहिली वेलांटी लिहायची। आणि काना नसेल तर त्याच्या अगोदरच्या अक्षराला आपल्याला दुसरी वेलांटी लिहायची। तुम्ही नीट समजून सांगितलं तर नक्कीच मुलांना समजणार आहे। एक मी आधीच्या व्हिडिओमध्येही सांगितलं आहे वेलांटीच्या, तुम्ही पहा तो व्हिडिओ। एका वेळेस एकच नियम घ्यायचा, तो मुलांना व्यवस्थित समजून सांगायचा आणि त्याच्यानंतरच तुम्ही नेक्स्ट नियम त्यांना समजून सांगायचा आहे। खीर, काना नसेल तर दुसरी वेलांटी, काना असेल तर पहिली वेलांटी। वीट, हे वीट बरोबर आहे कारण की शेवटच्या अक्षराला काना नाही आहे, मग त्याच्या अगोदरच्या अक्षराला दुसरी वेलांटी। खारीक, आता कोणतं खारीक बरोबर आहे, इथे काना आहे का नाही, सो काना नसेल तर त्याच्या अगोदरच्या अक्षराला दुसरी वेलांटी। दीर्घ, रफराचा नियम, दीर्घ, रफराच्या आधीच्या अक्षराला नेहमी आपल्याला दुसरी वेलांटी द्यायची। कोणती वेलांटी द्यायची, कोणताही शब्द असू दे, दीर्घ तर दीर्घ नाही, रफराचा कोणताही शब्द असू दे तर त्या रफार ज्या अक्षरावर आहे त्याच्या अगोदरच्या अक्षराला नेहमी दुसरीच वेलांटी द्यायची। नाहीतर मुलं कन्फ्युज होतील की इथे पहिलं अक्षर आहे म्हणून पहिली वेलांटी द्यायची, तर ते रॉंग होणार, कारण की इथे घ वर रफार आलाय, रफाराच्या अगोदरच्या अक्षराला नेहमी दुसरी वेलांटी द्यायची। तसंच इथे आशीर्वाद मध्ये पण व वर रफार आहे, मग त्याच्या आधीच्या अक्षराला आपल्याला दुसरी वेलांटी द्यायची। गणित हा संस्कृत मधून आलेला शब्द आहे, जरी इथे शेवटी काना नसेल तरी मुलांना सांगायचं हा संस्कृत मधून आलेला शब्द आहे, त्यामुळे आपण इथे दुसरी वेलांटी दिली तर ती रॉंग घेणार, तिथे आपल्याला पहिलीच वेलांटी द्यायची आहे।
या प्रकारे एक तुम्ही प्रश्न त्यांच्याकडून करून घेऊ शकता, योग्य शब्द निवडावरून. आणि दुसरा आहे योग्य वेलांटी द्या आणि शब्द पूर्ण करा. इथे मी काही शब्द लिहिलेले आहेत, ते काय आहेत ते मला माहिती आहे. मुलांना ते समजणार नाही तर तुम्हाला सांगायचं की हा ज जा नाही, हा काय आहे, जिजा आहे. तर तुला त्या जला वेलांटी द्यायची, मग तू कोणती देणार ती ठरव आणि मग इथे तो पूर्ण शब्द लिही. आता जिजा, मग मुलाला तो नियम लक्षात आला पाहिजे. पहिली वेलांटी, पहिल्या अक्षराला पहिली वेलांटी, आणि मग इथे मुलाला तो तुम्ही शब्द परत रिपीट लिहायला सांगा, परत एकदा लिहायला सांगा. जिजा हा शिक्षक आहे हे तुम्हाला सांगायचं, मग मुलाला समजलं पाहिजे. इथे पहिली वेलांटी, तो शब्द इथे त्याला पुन्हा लिहायला सांगा. सॉरी. तसंच इथे सीताफळ आहे, तर मुलाला समजलं पाहिजे इथे पहिली वेलांटी येणार कारण पहिलं अक्षर. किरण पहिली वेलांटी येणार कारण पहिलं अक्षर. बहिरा इथे शेवटी काना आला आहे, त्यामुळे त्याच्या काना असेल तर त्याच्या शेवटी कोणत्याही शब्दाच्या शेवटच्या अक्षराला जर काना असेल तर त्याच्या आधीच्या अक्षराला आपल्याला पहिली वेलांटी द्यायची आहे. मग तोच इथे परत रिपीट करायला सांगा मुलांना. बहिरा शेवटच्या अक्षराला काना आहे, त्यामुळे त्याच्या अगोदरच्या अक्षराला पहिली वेलांटी. कविता इथं विळा आहे, पहिलं अक्षर म्हणून पहिली वेलांटी. दागिना शेवटच्या अक्षराला काना आहे, त्यामुळे त्याच्या अगोदरच्या अक्षराला पहिली वेलांटी. दागिना. मावशी शेवटच्या अक्षराला नेहमी दुसरी वेलांटी. दिवाळी इथे दोन वेलांट्या द्यायच्या. दिवाळी पहिलं अक्षर म्हणून पहिली वेलांटी, शेवटचं अक्षर म्हणून दुसरी वेलांटी. विहीर शेवटच्या अक्षराला काना नाही आहे, मग त्याच्या अगोदरच्या अक्षराला आपल्याला काय करायचंय, दुसरी वेलांटी द्यायची. विहीर शेवटच्या अक्षराला काना नसेल तर त्याच्या अगोदरच्या अक्षराला दुसरी वेलांटी, आणि काना असेल तर पहिली वेलांटी. सोपं आहे. काना असेल तर पहिली वेलांटी, शेवटच्या अक्षराला काना असेल तर पहिली वेलांटी, आणि काना नसेल तर दुसरी वेलांटी. सोपं आहे, लक्षात राहणार. गरीब हा शब्द आहे गरीब, काना आहे का नाही, काना नसेल तर दुसरी वेलांटी. आता कधीच कन्फ्यूज होणार नाही मुलं. अशा प्रकारे तुम्ही जर त्यांची प्रॅक्टिस करून घेतली तर त्यांना सगळे नियम समजते. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ही प्रेस करा. बाय. थँक्यू.